सर्वांना नमस्कार. तुम्ही वृषभ राशीचे आहात का? तुम्ही जर असाल आणि तुमचं जर लग्न व्हायचं असेल, प्रेमविवाह करायचा असेल, तर तुमच्या पत्रिकेत प्रेमविवाहाचे योग आहेत का? हे अगदी आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण जर आपण वृषभ राशीचा विचार केला, तर एक गोष्ट अत्यंत खरी आहे. वृषभ राशीचं प्रेम हे खूप खोल असतं, डीप असतं आणि त्यात धोकेही तितकेच असतात. त्याच्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता अधिक असू शकते. कारण तुमची शुक्राची रास आहे, शुक्रप्रधान आहात आपण. त्याच्यामुळे तुमची जर वृषभ रास असेल, वृषभ लग्न असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण जेव्हा लग्नाचा, विवाहाचा विचार करतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं स्थान कोणतं? तर सगळ्यात महत्त्वाचं स्थान हे सप्तम स्थान म्हणजे तुमच्या पत्रिकेतील 7वं स्थान. आता त्याच्याच बरोबर तुमचा राशी स्वामी इथे शुक्र आहे आणि शुक्र म्हणजे काय? तर प्रेम, आकर्षण, वैवाहिक सुखाचा कारक शुक्र असे ही सगळी कारकत्व प्रेम, प्रणय ही सगळी कारकत्व शुक्र महाराजांना दिलेली आहेत. आता आपण जेव्हा नैसर्गिक कुंडली बघतो, निसर्ग कुंडली बघतो, तेव्हा सप्तम स्थानात तुळ रास येते आणि तिचा राशी स्वामी हा शुक्र आहे. त्यामुळे विवाहामध्ये शुक्र ग्रहाचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. म्हणजे विवाहाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा शुक्र ग्रह कुठल्या पोझिशनला बसलाय, काय करतोय, कुठल्या राशीत बसलाय, स्वराशीचा आहे, उच्चीचा आहे, नीचीचा आहे, काय आहे, त्याचे कुठल्या ग्रहांशी संबंध येत आहेत याच्यावरून तुमच्या विवाहाचे योग ठरतात. यासोबतच तृतीय आहे, सप्तम आहे आणि एकादश आहे आणि पंचम आहे. ही 3 स्थानं जर मजबूत असतील किंवा तुमच्या पत्रिकेत वायू तत्वाच्या राशी जर प्रबळ असतील म्हणजे काय आहे तर तूळ आहे, कुंभ आहे, मिथुन आहे. तर इथे काय होतं तुमच्या पत्रिकेचा कामत्रिकोण पूर्ण होतो आणि जर हा कामत्रिकोण तुमच्या पत्रिकेत पूर्ण होत असेल तर अशा व्यक्तीला नक्की सांसारिक सुख चांगलं मिळतं. आणि ते एकदा तुमचं वैवाहिक सुख चांगलं असेल, तर आपसुकच तुम्हाला संतती सुखही चांगलंच मिळणार आहे. आता पुढचं स्थान काय आहे? तर द्वितीय स्थान. तर द्वितीय स्थानावरून आपण कुटुंबाचा विचार करतो, की तुमच्या प्रेमविवाहाला कुटुंब साथ देणार आहे की नाही? हा विचार द्वितीय स्थानावरून होतो. आता चतुर्थ स्थान काय आहे? तर आईचं स्थान आहे. दशम हे वडिलांचं आहे. त्याच्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना कोणाकडे जाऊन शेअर करायचं, की बाबा माझं लग्न मला प्रेमविवाह करायचा आहे. आईशी बोलायचं की वडिलांशी बोलायचं हेही तुमच्या पत्रिकेवरून दशम आणि चतुर्थावरून आपण निर्णय देऊ शकतो. आता या नात्यात मित्रांचा प्रभाव आहे का? पत्रिकेनुसार आपल्याला हे समजू शकतं. आता आपण वृषभ राशीकडे जाऊया. वृषभ राशीची थोडक्यात माहिती समजूया. तर वृषभ रास काय आहे? तर वृषभ रास ही शुक्र ग्रहाची राशी आहे. तो तुमचा राशी स्वामी आहे. ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. त्यामुळे आपसुकच वृषभ लोकांमध्ये प्रेमाची भावना ही नैसर्गिकच असते. आणि वृषभेचे लोक प्रेमही अगदी चांगल्या पद्धतीने व्यक्त करतात. कारण तुम्ही अगदी प्रेमरसाने भरलेली राशी आहे आणि त्याच्याचमुळे इथे वृषभ राशीच्या लोकांची प्रेमविवाहाची शक्यता जरा जास्तच आहे. कारण जर आपण पाहिलं तर पंचम स्थानात, पंचम म्हणजे 5व्या स्थानात जे प्रेम प्रणयाचं स्थान आहे, तिथे कन्या राशी येते आणि कन्या राशीचा स्वामी बुध महाराज आहेत. त्यामुळे तुमच्या बोलण्यात गोडवा असतो. समोरच्याला कन्व्हिन्स करण्याची तुमच्यामध्ये ताकद असते. तुमच्या आवडत्या व्यक्तीला समजून घेण्याची तुमच्यात ताकद असते. त्यामुळे प्रेमात हे लोक नेहमी पुढे असतात. वृषभ राशीचा स्वभाव थोडा वेगळा असतो. तुम्ही अतिशय मनमोकळे असता, आनंदी असता. कधी-कधी थोडे बालिशही असू शकता. पण तुमचा जोडीदार मात्र अतिशय शिस्तबद्ध असतो. तुमचा जोडीदार थोडा संवेदनशील जरा जास्तच असतो. घरात सगळी त्याचीच शिस्त चालते आणि त्यामुळेच तुमच्या नात्यामध्ये संतुलन हे टिकून राहू शकतं. आता एक जर महत्वाची आपण गोष्ट पाहिली, जर लग्नेश आणि सप्तमेश पाहिले तर दोघांचाही तर अनेक वेळा काय होतं दोघांचाही स्वभाव सारखा असतो. जर लग्न स्थिर असेल तर सप्तमेशही स्थिर असतो. ही निसर्गाची, ही ईश्वराची व्यवस्था आहे. आणि जर तत्वांच्या दृष्टीने पाहिलं तर वृषभ ही पृथ्वी तत्वाची राशी आहे. पृथ्वीला जलतत्व जास्त मानवतं. म्हणून वृषभ लग्नाच्या वृषभ राशीच्या सप्तम स्थानात जलतत्वाची राशी येते. त्यामुळे तुम्हाला एकमेकांना समजून घेणं अगदी सोपं होतं. त्याच्यामुळे आपलं हे नातं टिकायला अगदी मदत होते. पण जर सप्तमाशी, पंचमाशी राहूचा संबंध आला, शुक्र राहू युती झाली, तर इथे काय होऊ शकतं, की तुमचं प्रेम एकतर एकाच व्यक्तीवर टिकत नाही. आंतरधर्मीय, आंतरजातीय प्रेमविवाहाचे योग येऊ शकतात किंवा पार्टनरची वारंवार बदल होण्याची शक्यता इथे असते. त्याच्यामुळे ह्या एक गोष्ट जर तुमच्या पत्रिकेत शुक्र राहू युती असेल, तर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आता जर आपण प्रेमविवाहाचा विचार केला तर तुमच्या पंचमात मंगळ असेल आणि सप्तमात बुध असेल तर इथे प्रेमविवाहाचे योग हे अतिशय मजबूत होतात.
जर वृषभ लग्नाच्या किंवा वृषभ चंद्राच्या पत्रिकेत मंगळ आणि बुध युती कुठेही असेल तरीही प्रेमविवाह हा होऊ शकतो. पण ही जर युती 12व्या स्थानात म्हणजे व्यय स्थानात असेल तर इथे तुमचं विदेशात प्रेम जुळण्याची शक्यता असते किंवा तिथेच लग्न होण्याची पण शक्यता अधिक असते. आणि तुम्ही स्वदेशात आहात, तुमच्या घरात आहात, तुम्ही जिथे जन्म ठिकाणात तुमच्या आहात आणि जर ही युती षष्ठ आणि अष्टमात असेल, तर इथे फसवणुकीचे योग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण प्रेमविवाह करताना असे जर आपल्या पत्रिकेत योग दिसत असतील, तर सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण सुरुवातीला सगळं छान वाटतं, पण काही वर्षांनी, काही काळांनी नात्यामध्ये प्रचंड त्रास व्हायला लागतात. शुक्र आणि मंगळाची जर युती असेल तर हा प्रेमविवाहाचा मोठा योग आहे. पण ही युती जर षष्ठ, अष्टम आणि व्यय भावात असेल तर इथे धोका वाढू शकतो, फसवणूक होऊ शकते. त्याच्यामुळे लग्न म्हणजे कुठलंही लग्न करताना 10 वेळा विचार करणं, ज्योतिषाशी कन्सल्ट करणं, तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर या आपल्या सगळ्या शुक्र मंगळाच्या युतीवर गुरु महाराजांची दृष्टी असेल तर हे नातं टिकायला नक्की मदत होऊ शकते. आता जर पत्रिकेत मंगळ आणि चंद्राची युती आहे तर इथे प्रेमभावना या खूप तीव्र निर्माण होऊ शकतात. पण ही युती कुठल्या स्थानात आहे हे अतिशय महत्वाचं आहे. जर ही युती लग्न, तृतीय, पंचम किंवा सप्तम भावात आहे, भाग्यस्थानात, भाग्यस्थान म्हणजे 9वं जे घर आहे तिथे असेल, तर हे म्हणजे हे प्रेमविवाह चालू शकतात, म्हणजे थोडंफार चांगलं होऊ शकतं. पण ही युती जर षष्ठ, अष्टम आणि व्ययात होत असेल, तर इथे नात्यात तेव्हा तीव्र आकर्षण असतं, प्रेम होतं, लग्न होतं, पण नंतर वाद होतात, घरात तणाव वाढतो. आणि जर शनी महाराजांची दृष्टी असेल, तर हे प्रेम खूप वर्ष चालतं, पण यांचे लग्न घ्यायचे निर्णय होत नसतात. त्याच्यामुळे लग्न थोडं लांबू शकतं. आता पंचम स्थानात शुक्र आणि लाभस्थानात गुरु असेल, तर प्रेमविवाह तुमचा नक्की यशस्वी होऊ शकतो. आता पंचमात शुक्र आणि बुध ग्रहाची युती असेल आणि त्यावर गुरुची दृष्टी असेल, तर हा वृषभ राशीसाठी अतिशय चांगला प्रेमविवाहाचा योग आहे. आता जर वृषभ राशीच्या सप्तम स्थानात चंद्र आणि बुध यांची युती असेल तर इथे हा प्रेमविवाह 100% होतो. पण इथे काय होतं की यांचा जो जोडीदार असतो तो अतिशय संवेदनशील असतो, सेन्सिटिव्ह असतो. तो लहान लहान तुमच्या गोष्टी म्हणजे त्यांच्या लहान लहान अपेक्षा असतात छोट्या छोट्या आणि त्या पुऱ्या नाही झाल्या की तो दुखावतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना जास्त समजून घेणं, तुमच्या जोडीदाराला वेळ देणं इथे अत्यंत आवश्यक आहे. आता इथे वृषभ राशीसाठी प्रेमविवाहाचे थोडे धोकेवाले योग बघूया. आपण चांगलं बघितलं तर थोडे धोके कुठे असू शकतात हे पाहूया. जर बुध तुमच्या पत्रिकेत 6व्या घरात आहे, 8व्या घरात आहे किंवा तृतीय स्थानात आहे, तर इथे गोड बोलून तुमची फसवणूक होऊ शकते. हे तुम्ही लक्षात ठेवा. असे जर योग असतील तर ज्योतिषांकडे जावा, त्यांचा सल्ला घ्या आणि मग लग्न करा. कारण समोरचं प्रेम हे खरं नसतं, ते उथळ असतं. त्याच्यामुळे असे जर योग असतील तर 10 वेळा प्रेमविवाह करताना विचार करा. कारण सुरुवातीला एखादी व्यक्ती आवडते, पण ते लॉंग टाइम नातं चालणं अतिशय महत्वाचं आहे. गुरु जर पंचमात असेल तर प्रेम होतं, पण तुम्ही कन्फ्युजन मध्ये असता की करायचं की नाही, संभ्रम निर्माण करतो. त्याच्यामुळे निर्णय घ्यायला वेळ लागतो. त्याच्यामुळे एकतर काय होतं की एकतर ती गोष्ट आपल्या हातातून निघून जाते. पण एकंदरीत काय आहे, वृषभ राशीसाठी प्रेमविवाहाचे योग खूप आहेत, पण त्याचबरोबर तिथे धोके पण आहेत, अडथळे पण आहेत. त्याच्यामुळे एखादी लगेच व्यक्ती आवडली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. फक्त भावनेवर कुठलंही आयुष्य चालत नाही हे लक्षात ठेवा. इमोशन ह्या तात्काळ असतात, भावना ह्या तात्काळ असतात. आपलं आयुष्य हे दीर्घकाळ चालणारं असतं. त्याच्यामुळे लगेच निर्णय घेऊ नका. पत्रिका समजून घ्या, स्वतःचा स्वभाव समजून घ्याल. कारण विवाह हा आयुष्याचा खूप मोठा निर्णय आहे. त्याच्यामुळे योग्य निर्णय घेतला तर आयुष्य नक्की सुखाचं होतं. आणि जर हाच विवाहाचा निर्णय चुकीचा घेतला तर त्याचे परिणाम हे आयुष्यभर टिकून राहतात. त्याचा मनावर तुमच्या वाईट परिणाम होतो. त्याच्यामुळे नक्की 10 वेळा लग्न करताना विचार करून करा. आणि आता जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो मिथुन राशीच्या प्रेमविवाहाचा आपण घेऊन येणार आहोत. म्हणून या प्रेमविवाहाच्या सिरीज मधील कुठलाही व्हिडिओ मिस करू नका. लाईक करा. तुमच्या संपर्कातील तुमचा जोडीदार कुठल्या राशीचा असेल, तुमचे नातेवाईक कुठल्या राशीचे असतील, त्या प्रत्येक राशीच्या व्यक्तींचा आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर त्यांना शेअर करा, ज्यामुळे नात्यांमधले निर्णय घेताना तुम्हाला नक्की मदत होईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद. नमस्कार.